सर्वोच्च न्यायालयाने धर्मांतर आणि अनुसूचित जाती जनजाती दर्जाबाबत मंगळवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं की जर एखाद्या अनुसूचित जातीतील व्यक्तीने धर्म बदलून ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर त्या व्यक्तीस ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाई करता येणार नाही. यासोबतच न्यायालयाने आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचा याच संदर्भातील निर्णयही कायम ठेवलाय. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने या महत्त्वपूर्ण निर्णयात हे देखील स्पष्ट केलं की जर एखादी व्यक्ती दुसऱ्या धर्मात गेल्यानंतर पुन्हा हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्मात परत आल्याचा दावा करून अनुसूचित जातीचा लाभ घेऊ इच्छित असेल तर त्यासाठी काही अटी पूर्ण करणं आवश्यक आहे. त्या अटी नेमक्या कोणत्या आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल नेमका काय आहे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी ओमकार मोळे, कॅमेरावर आहेत साक्षात सावंत. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या त्या निर्णयाला दुजोरा दिला ज्यामध्ये स्पष्ट करण्यात आलं होतं की एखादी व्यक्ती ख्रिश्चन धर्म स्वीकारून त्याचं सक्रिय पालन करत असेल तर ती अनुसूचित जातीच्या वर्गाची सदस्य राहू शकत नाही. न्यायालयाने म्हटलं की हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर कोणताही धर्म स्वीकारणाऱ्या व्यक्तीस अनुसूचित जातीचा सदस्य मानता येणार नाही. तसेच इतर धर्मात धर्मांतर केल्यास अनुसूचित जातीचा दर्जा तात्काळ संपुष्टात येतो, असंही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने नमूद केलं की कॉन्स्टिट्यूशन SC ऑर्डर 1950 मध्ये याबाबत स्पष्ट तरतूद असून हा निर्बंध पूर्णपणे लागू होतो. या आदेशातील कलम 3 नुसार नमूद केलेल्या धर्माव्यतिरिक्त इतर कोणत्याही धर्मात धर्मांतर केल्यास जरी त्या व्यक्तीचा जन्म अनुसूचित जातीमध्ये झाला असला तरी तिचा SC दर्जा तत्काळ रद्द होतो. न्यायालयाने पुढे सांगितलं की अशा व्यक्तीस संविधान, संसद किंवा राज्य विधिमंडळाच्या कायद्यांनुसार मिळणारे कोणतेही संरक्षण, आरक्षण, हक्क किंवा वैधानिक लाभ मिळू शकत नाहीत. तसेच ते दावा करूनही मिळवता येत नाहीत. हा निर्णय अशा एका प्रकरणात देण्यात आला ज्यामध्ये चिंतडा आनंद नावाच्या एका पाद्रीने तक्रार दाखल केली होती. त्याने आरोप केला होता की डिसेंबर 2020 मध्ये काही व्यक्तींनी त्यास जातीय शिवीगाळ केली आणि मारहाण देखील केली होती. तेव्हा त्याने स्वतःला अनुसूचित जातीतील असल्याचं सांगत ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत तक्रार नोंदवली होती. मात्र आरोपींचे म्हणणं होतं की चिंतडा आनंद गेल्या अनेक वर्षांपासून ख्रिश्चन धर्माचं पालन करत असल्याने ते या कायद्याचा लाभ घेऊ शकत नाहीत. याच मुद्द्यावर त्यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. एप्रिल 2025 मध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात म्हटलं की फक्त अनुसूचित जाती किंवा जमातीतील व्यक्तीलाच या कायद्यांतर्गत तक्रार करता येते. न्यायालयाने असंही नमूद केलं की तक्रारदार मागील 10 वर्षांपासून ख्रिश्चन धर्माचं पालन करत होते. ख्रिश्चन धर्मात जाती व्यवस्था नसल्यामुळे पाद्री असलेली व्यक्ती या कायद्याचा आधार घेऊ शकत नाही असं सांगत न्यायालयाने तक्रार फेटाळली होती. या निर्णयाला चिंतडा आनंद यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं. त्यांचा युक्तिवाद होता की जात ही जन्मावर आधारित असते आणि धर्मांतरामुळे सामाजिक ओळख किंवा ऐतिहासिक भेदभाव संपत नाहीत. सुप्रीम कोर्टाने 1950च्या घटनात्मक आदेशाचा संदर्भ देत स्पष्ट केलं की केवळ हिंदू, शीख आणि बौद्ध धर्मीयांनाच अनुसूचित जातीचा दर्जा लागू होतो. त्यामुळे हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यास त्या व्यक्तीस अनुसूचित जातीत गणलं जाऊ शकत नाही. न्यायालयाच्या म्हणण्यानुसार जर एखादी व्यक्ती दुसऱ्या धर्मात गेल्यानंतर पुन्हा हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्मात परत आल्याचा दावा करून अनुसूचित जातीचा लाभ घेऊ इच्छित असेल तर त्यासाठी काही अटी पूर्ण करणं आवश्यक आहे. न्यायालयाने नमूद केलं की केवळ दावा करणं पुरेसा नसून या संदर्भातील 3ही अटी एकत्रितपणे आणि ठोस पुराव्यांसह सिद्ध करणं बंधनकारक आहे. यापैकी एकही अट पूर्ण न झाल्यास संबंधित व्यक्तीचा दावा हा ग्राह्य धरला जाणार नाही. पहिले, मूळ जात सिद्ध करणे. व्यक्तीकडे ठोस आणि निर्विवाद पुरावा असणं आवश्यक आहे की तो मूळतः त्या जातीचा आहे जी कॉन्स्टिट्यूशन शेड्यूल कास्ट ऑर्डर 1950 अंतर्गत अनुसूचित जात म्हणून अधिसूचित आहे. दुसरे, रिकन्व्हर्जन. सदर व्यक्तीने पूर्वी स्वीकारलेला धर्म पूर्णपणे आणि कोणत्याही शंकेशिवाय सोडला आहे हे सिद्ध करणं आवश्यक आहे. तसेच त्याने पुन्हा आपल्या मूळ धर्मात म्हणजेच हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्मात प्रामाणिकपणे प्रवेश केला असून त्या धर्माच्या परंपरा, रीतिरिवाज आणि धार्मिक कर्तव्यांचं प्रत्यक्ष पालन करत असल्याचे दाखवणे आवश्यक आहे.
न्यायालयाने याला बोनाफाईड रिकन्व्हर्जन असं संबोधले. तिसरे, समाजाकडून स्वीकृती. सर्वात महत्त्वाची अट म्हणजे संबंधित व्यक्तीला तिच्या मूळ जात आणि समुदायाने स्वीकारलेलं असणं आवश्यक आहे. केवळ स्वतःला त्या जातीचा असल्याचा दावा करणं पुरेसा नाही, तर त्या समाजानेही त्याला सदस्य म्हणून मान्यता दिलेली असावी. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं की या तीनही अटी एकत्रितपणे लागू आहेत. म्हणजेच कोणतीही एक अट अपूर्ण राहिल्यास अनुसूचित जातीचा दर्जा दावा फेटाळला जाईल. तसेच या सर्व बाबी सिद्ध करण्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीवरच असेल, असंही न्यायालयाने नमूद केले. एकूणच सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने धर्मांतर, सामाजिक ओळख आणि आरक्षणाच्या हक्कांबाबतची भूमिका अधिक स्पष्ट झाली आहे. धर्म बदलल्यावर मिळणाऱ्या कायदेशीर सवलती आणि त्याच्या मर्यादा यावर न्यायालयाने ठाम भूमिका मांडलेली आहे. त्याचबरोबर पुन्हा मूळ धर्मात परतल्याचा दावा करणाऱ्यांसाठीही स्पष्ट निकष निश्चितच करण्यात आलेले आहेत. आता या निर्णयाचा समाजावर आणि पुढील न्यायालयीन प्रकरणांवर काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुमचे या निर्णयाबाबत काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.